श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आयुष्यात कधीकधी असं वाटतं की आपण एका मोठ्या चक्रात अडकलो आहोत, जिथे फक्त काम आणि जबाबदाऱ्या आहेत, पण स्वतःसाठी वेळच नाहीये. मला स्वतःला सुद्धा अनेकदा असा प्रश्न पडतो की आपण हे सगळं करतोय ते नेमकं कोणासाठी आणि कशासाठी. बघा कसं असतं ना, आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःचा चेहरा आरशात बघायला सुद्धा विसरून जातो. आपल्याला वाटतं की समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करेल, जर मी हे नाही केलं तर लोक काय म्हणतील. पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या प्रगतीशी किंवा तुमच्या दुःखाशी तितकंच घेणं देणं असतं जितकं त्यांच्या सोयीचं असतं. त्यामुळे जगाचा विचार करणं सोडा आणि स्वतःचा समाधानाचा विचार करा. आणि तुम्हालाही असं कधी वाटलंय का? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच प्रेमाने कमेंट करा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. याने आपल्याला मदत होईल. स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे स्वधर्म. याचा अर्थ फक्त धर्म नाही, तर तुमचं स्वतःचं कर्तव्य आणि तुमची आंतरिक ओढ आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या विरोधात जाऊन एखादं काम करता तेव्हा तुम्हाला स्ट्रेस जाणवतो, पण जेव्हा तुम्ही आवडीने एखादं काम करता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही. आजकाल प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचंय, पण सक्सेसची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असली पाहिजे. कोणासाठी पैसा म्हणजे यश असेल, तर कोणासाठी मानसिक शांतता म्हणजे यश असेल. मला असं वाटतं की ज्याला रात्री सुखाची झोप लागते तो जगातला सर्वात यशस्वी माणूस आहे. कारण आजकाल लोकांपाशी सगळं आहे पण शांत झोप नाहीये. झोप मिळवण्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. आणि आपल्या प्रगतीचं लक्षण नाही, तर ते आपल्या अधोगतीचं लक्षण आहे. आपल्या आयुष्यात हे आपण खूप साध्या साध्या गोष्टी विसरलो आहोत. घराबाहेर पडल्यावर मातीचा सुगंध घेणं, पाऊस पडल्यावर त्या थेंबाचा आनंद घेणं, किंवा एखाद्या लहान मुलाचं निरागस हसू बघणं, या गोष्टी आपल्याला खरी ऊर्जा देतात. पण आपण मात्र मोबाईलच्या स्क्रीनमध्ये ते जग शोधायला गेलो आहोत. तंत्रज्ञान वाईट नाहीये, पण त्याचा अतिवापर आपल्याला माणसांपासून लांब नेतोय. आणि म्हणून विचार करा, शेवटचं तुम्ही तुमच्या घरांसोबत मोबाईल बाजूला ठेवून कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या का? आठवतंय का? जर नसेल आठवत तर तुम्ही खूप काही मिस करताय. आयुष्यात पैसा खूप तुम्हाला पुन्हा कमवता येईल, गेलेली नोकरी पुन्हा मिळेल, पण गेलेली माणसं आणि गेलेली वेळ पुन्हा कधीच येणार नाही. म्हणून नाती जपायला शिका आणि नात्यांमध्ये इगो आणू नका. कधी कधी चुकी नसताना सुद्धा माफी मागणं म्हणजे तुम्ही लहान होत नाही, तर तुम्ही समोरच्या माणसाला जास्त महत्त्व देता, असा त्याचा अर्थ होतो. आपल्या संस्कृतीत मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्यामागे एक खूप मोठं विज्ञान आहे. जेव्हा आपण कोणाच्या पाया पडतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो आणि समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या पिढीला हे सगळं जुनाट वाटतं, पण आयुष्यात जेव्हा मोठं संकट येतं ना, तेव्हा हे संस्कार आपल्याला तारून नेतात. भीती वाटणं साहजिक आहे, पण भीतीपोटी आपले निर्णय बदलू नका. संकटात घाबरून जाण्यापेक्षा शांत राहून विचार करा की यातून बाहेर कसं पडता येईल. उपाय हा नेहमी समस्येच्या पोटातच असतो, फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे. आपण बाहेर कोणाला तरी दोष देतो, नशिबाला दोष देतो, पण खरा बदल तर हा आपल्या आतून व्हायला हवा ना. जोपर्यंत तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदलत नाही, तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही. सकारात्मकता म्हणजे फक्त चांगले विचार करणं नाही, तर वाईट परिस्थितीतून सुद्धा चांगलं शोधण्याची वृत्ती ठेवणं होय. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, हे मी आधीही सांगितलंय आणि आजही सांगतोय, पण कष्ट हे योग्य दिशेने असायला हवेत. जर तुम्ही चुकीच्या दिशेने धावत असाल तर तुम्ही कितीही वेगाने धावलात तरी तुम्ही पोहोचणार नाही. म्हणून दिशा स्पष्ट नक्कीच ठेवा. तुमचं ध्येय काय आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं, आणि ते ध्येय गाठताना कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आजकाल लोक खूप शॉर्टकट शोधतात, आणि पण लक्षात ठेवा की शॉर्टकटने मिळालेली प्रसिद्धी ही पैसा हा बुडबुड्यासारखा असतो आणि जो काही वेळातच फुटून जातो. पण कष्टाने जे तुम्ही मिळवाल ना, ते तुमच्याकडे कायम राहील. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते सगळ्यांसाठी कायमच असतं, कारण कष्ट केलेले हे कधीही वाया जात नाही. आपल्या आयुष्यात अपमान होणं ही खूप मोठी गोष्ट वाटते, पण आपल्याला पण अपमान हीच प्रगतीची पहिली पायरी असू शकते असं का वाटत नाही? जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं तेव्हा ते तुमची ताकद बनते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून त्या अपमानाकडे बघा आणि चिडण्यापेक्षा शांत राहून आपलं काम करा. तुमचं यश इतकं मोठा आवाज करेल की टीका करणाऱ्यांच्या तोंडावर आपोआप पट्टी बसेल. मला असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती कमी करतो. डोकं चालवणं चांगलं आहे, पण पाय चालवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नुसते प्लॅन्स कागदावर राहून काहीच होत नाही, त्यांची अंमलबजावणी करावी लागते. सुरुवातीला भीती वाटेल, कदाचित तुम्ही चुका सुद्धा नक्कीच कराल, पण त्या चुकांमधून जे शिकायला मिळेल ते तुम्हाला कोणी शिकवू शकणार नाही. अनुभव
हा जगातला सगळ्यात मोठा गुरु आहे आणि तो घेण्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. संकटांना घाबरू नका. संकटातच माणूस घडत असतो. जसं सोन्याला अग्नीतून गेल्याशिवाय चमक मिळत नाही, तसंच माणसाला सुद्धा कष्टाच्या आणि संकटाच्या भट्टीतून गेल्याशिवाय किंमत मिळत नाही. आयुष्यात संयम ठेवा. सगळं काही एका रात्रीत घडत नाही. आपण झाड लावलं की लगेच त्याला फळं लागतील अशी अपेक्षा करतो, पण तसं होत नाही. निसर्गाला सुद्धा वेळ द्यावा लागतो. तसंच तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळायला सुद्धा वेळ लागेल. फक्त त्या वेळेपर्यंत स्वतःला टिकून धरणं हीच खरी परीक्षा आहे. श्रद्धा ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी पूर्ण ब्रह्मांड चालवते. आणि आपल्याला वाटतं की आपण सगळं काही करतोय, पण आपण फक्त एक निमित्त आहोत. आपल्या हातातून चांगलं काम घडून घेणं हे त्याच्या हातात आहे. आपण फक्त प्रामाणिक राहायचं आणि आपलं 100% द्यायचं. निकाल काय येईल याची काळजी करणं सोडून द्या, कारण निकाल तुमच्या हातात नाहीये, पण प्रयत्न तुमच्या हातात आहेत. आणि जे प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांना देव कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही. आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते. लोक सतत काहीतरी वाईट बोलत असतात, कुणाचं तरी गुणधुणं काढत असतात. अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवा. आपली ऊर्जा वाचवा आणि तुमची ऊर्जा ही अशा कामात लावा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात किंवा कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी बदल घडेल. परोपकार हीच खरी शक्ती आणि भक्ती आहे. जर तुम्ही एखाद्या गरजूला मदत केली तर ती मदत देवाला पोहोचते. मंदिरात जाऊन तासनतास बसण्यापेक्षा कोणाचा तरी अश्रू पुसणं जास्त महत्वाचं आहे. माणुसकी हाच आपला खरा धर्म असावा असं मला वाटतं. आजच्या जगात आपण तंत्रज्ञानाने खूप जवळ आलोय, पण मनाने खूप लांब गेलो आहोत. शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहिती नसतं, पण साता समुद्रापार कोण काय खातंय ते आपल्याला सोशल मीडियावर बघून नक्कीच कळतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणं, समोरच्याचं दुःख ऐकून घेणं, यात जी माया असते ना ती मेसेजमध्ये कधीच नसते. आपल्या माणसांना वेळ द्या, त्यांना तुमची गरज आहे. पैशाने तुम्ही सगळं विकत घेऊ शकाल, पण कोणाचं प्रेम आणि कोणाचा वेळ विकत घेता येणार नाही. म्हणून आपल्या नात्यांची गुंतवणूक करा. जशी आपण बँकेत पैशांची गुंतवणूक करतो तशी नात्यांमध्ये वेळेची गुंतवणूक करा. मग कधीच नक्कीच या काळात हीच गुंतवणूक तुम्हाला साथ देईल. आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. शरीर हे तुमचं पहिलं घर आहे आणि जर शरीर साथ देत नसेल तर बाकीच्या सुखांचा काही उपयोग नाही. सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि मनाला शांत ठेवा. रोज थोडा वेळ ध्यान करा आणि शांत बसा. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण आपण एकटे नसतो. तो परमेश्वर कायम आपल्या सोबत असतो, फक्त आपण त्याला विसरतो. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येतो. निसर्गात जा, तिथली शांतता अनुभवा आणि तिथून मिळणारी ऊर्जा तुम्हाला नक्कीच नवीन आव्हानांसाठी तयार करेल. स्वतःला कधीच कोणापेक्षाही कमी लेखू नका. तुमच्यात ती ताकद आहे जी तुम्ही अद्याप ओळखलेली नाहीये. हनुमानजींना सुद्धा त्यांची शक्ती ही विसरली होती, तेव्हा त्यांना आठवण करून द्यावी लागली होती. तसंच आपण सुद्धा आपली शक्ती विसरलो आहोत. स्वतःला ओळखा आणि तुमच्यात अफाट क्षमता आहे. तुम्ही काहीही करू शकता. फक्त गरज आहे ती एका दृढ निश्चयाची आणि मेहनतीची. आयुष्यात हार मानू नका. जे पडतात ते पुन्हा उठतात आणि जे पुन्हा उठतात ते इतिहास घडवतात. अपयश ही विजयाची पहिली पायरी आहे. जे मनात पक्क करा ते प्रत्येक अपयश तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकवतं. ते शिका आणि पुढे चला. एकाच जागी अडकून पडू नका. काळ कोणासाठी थांबत नाही आणि आपणही थांबायला नको. प्रवाही राहा आणि प्रवासी जसं पाणी प्रवाही असतं ना, तसंच आपलं आयुष्य सुद्धा असायला हवं. अडथळे आले तर रस्ता बदला, पण ध्येय बदलू नका. तुमचं ध्येय तुम्हालाच गाठायचं आहे. लोक फक्त रस्ता दाखवतील, पण चालावं तुम्हालाच लागेल. आत्मविश्वास हा तुमच्या सगळ्यात मोठा सोबती आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याला संपूर्ण जग मदत करतं आणि ज्याचा स्वतःवरच विश्वास नाही त्याला कोणीच सावरू शकत नाही. त्यामुळे रोज स्वतःला सांगा की मी हे करू शकतो आणि मी हे करणारच. आणि संकटाच्या वेळी रडण्यापेक्षा लढायला शिका, कारण रडण्याला सहानुभूती मिळते पण लढणाऱ्याला आदर मिळतो. आणि आपल्याला आयुष्यात आदर मिळवायचा आहे. आयुष्यात पैसा हवाच, पण तो कष्टाचा असावा. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने निघून जातो, पण मानसिक प्रामाणिकपणे कमवलेले हे 1 रुपया सुद्धा तुम्हाला नक्कीच समाधान देतो. समाधानी राहा, पण समाधानी राहणं म्हणजे प्रयत्न थांबवणं नाही, तर जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहून पुढच्या प्रवासाला लागणं आहे. आपल्या हिंदू धर्मात कृतज्ञतेचे महत्व खूप सांगितले आहे आणि रोज रात्री झोपताना त्या परमेश्वराचे आभार माना आणि आजचा दिवस सुखात गेला आणि उद्याचा दिवस अधिक चांगला करण्याची शक्ती मला दे असं साकडं घाला. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. आणि प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी बदलण्याची. आणि या संधीचं सोनं करा. स्वतःला घडवा आणि जगासाठी एक आदर्श बना. मला खात्री आहे की तुमच्यात ती जिद्द आहे
आणि तुम्ही तुमचं भविष्य आणि आयुष्य खूप अर्थगत नक्कीच बनवाल. फक्त सुरुवात करा आणि मागे वळून बघू नका. यश तुमचंच नक्की 100% आहे. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण खूप धावतोय, पण पोहोचणार कुठे आहोत हेच आपल्याला ठाऊक नसतं. मला स्वतःला अनेकदा असा अनुभव आलाय की सगळं काही सुरळीत चाललं असताना अचानक एखादं वळण येतं की आपण पूर्णपणे हलून जातो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका शांत संवादाची आणि स्वतःच्या मनाशी असलेल्या नात्याची. बघा कसं असतं ना, की आपण जगाला जिंकण्याच्या गोष्टी करतो, पण स्वतःला नक्कीच स्वतःच्या मनाला जिंकायला विसरतो. आणि आपल्या हिंदू संस्कृतीत एक खूप सुंदर गोष्ट सांगितलेली आहे की युद्ध हे बाहेर असण्यापेक्षा आपल्या आत जास्त असतं, आणि जो हे आंतरिक युद्ध जिंकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो असं मला वाटतं. आजकाल आपल्याला सतत कशाचं तरी प्रेशर वाटतं. कोणाला नोकरीचं टेन्शन आहे तर कोणाला घराचं. पण या सगळ्या गोंधळात आपण एक गोष्ट विसरतोय की आपण माणूस आहोत, यंत्र नाही. यंत्राला थकवा जाणवत नाही, पण माणसाला विश्रांतीची गरज असते. आणि विश्रांती फक्त शरीरासाठी नाही तर ती मनासाठी सुद्धा हवी असते. मला आठवतंय, जेव्हा मी खूप स्ट्रेसमध्ये होतो तेव्हा मला एका अनुभवी माणसाने सांगितलेलं होतं की बाळा, समुद्राच्या लाटा कितीही मोठ्या असल्या ना तरी त्या शेवटी किनाऱ्यावर येऊ शांत होतात. तसंच तुझ्या आयुष्यातील संकट सुद्धा ती येतील आणि जातील, पण तू किनारा बनून शांत राहायला शिक. जेव्हा आपण शांत असतो ना, तेव्हा आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्या धावपळीत कधीच दिसत नाहीत. आणि आपल्या आयुष्यात आपण खूप वेळा दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. आपल्याला वाटतं की कोणीतरी येईल आणि मग नक्कीच आपलं दुःख दूर करेल. पण सत्य हेच आहे की तुमचं दुःख तुमच्याशिवाय दुसरं कोणीही संपू शकत नाही. तुम्हाला स्वतःलाच त्यातून बाहेर पडावं लागेल. लोक फक्त रस्ता दाखवू शकतात, पण चालावं मात्र तुम्हालाच लागेल. माझ्या अनुभवातून मी हे शिकलोय की जोपर्यंत तुम्ही स्वतःला मदत करायला तयार होत नाही ना, तोपर्यंत देव सुद्धा तुम्हाला मदत करत नाही. श्रद्धा महत्वाची आहे, पण कष्टाशिवाय श्रद्धेला काहीच अर्थ नाहीये. आपण मंदिरात जातो, देवाला साकडं घालतो, पण देव म्हणतो की मी तुला हातपाय दिलेत, डोकं दिलंय, त्याचा वापर कर, मग मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. आयुष्यात भीती वाटणं खूप साधी गोष्ट आहे, पण त्या भीतीमुळे पाऊल न उचलणं ही चुकीची गोष्ट आहे. घाबरून मागे हटू नका. उलट संकटाचा डोळ्यात डोळे घालून बघा आणि त्याला सांगा की माझ्याकडे माझ्या कर्माची ताकद आहे आणि माझ्या संस्काराची शिदोरी आहे. मग बघा कसं संकट सुद्धा आपला रस्ता बदलतं. जीवनात आपण अनेकदा चुका करतो आणि त्यांचं शल्य हे मनाला लावून घेतो. पण मला वाटतं की चुका करणं म्हणजे आपण जिवंत आहोत याचं लक्षण आहे. आणि जो काहीच करत नाही त्याच्याकडून चूक कशी होणार बरं? म्हणून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की एकदा केलेली चूक पुन्हा करू नका. कारण ती चूक नसते, तो निर्णय असतो. आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप मोठं स्थान आहे, पण आजकाल नात्यांमध्ये खूप गुंतागुंत झाली आहे. आपण एकमेकांवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर हक्क गाजवायला बघतो. जिथे हक्क येतो तिथे प्रेम संपतं, आणि जिथे विश्वास असतो तिथे हक्काची गरज उरत नाही. आपल्या घरातल्या मोठ्यांशी बोलताना नेहमी आदराने बोला, कारण त्यांच्याकडे अनुभवाचं जे भांडार आहे ना ते तुम्हाला कोणत्याही गुगलवर मिळणार नाही. आपण तंत्रज्ञानाच्या जगात इतके पुढे गेलो आहोत ना की आपण माणसाचा स्पर्श आणि माणुसकी विसरलो आहोत. एखादा मेसेज पाठवणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष भेटून समोरच्याचा हातात हात घेणं यात जी ऊर्जा असते ना ती वेगळीच असते. मला असं वाटतं की आपण आपल्या साध्या सवयींकडे पुन्हा वळलं पाहिजे. रोज सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणं किंवा तुळशीला पाणी घालणं या धार्मिक गोष्टी नाहीत, तर या निसर्गाशी जोडले जाण्याचे मार्ग आहेत. जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ असतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण या अपाट सृष्टीचा एक छोटा भाग आहोत आणि आपला अहंकार किती व्यर्थ आहे. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं काही मिस करतोय, तेव्हा समजा मी तुमचा रस्ता हा चुकलाय आणि आपण फक्त निमित्त असतो, कारण करणारा तो वर बसलेला असतो. आपण फक्त आपलं काम चोख करायचं आहे आणि परिणाम त्याच्यावर सोडायचा आहे. ही भावना जर मनात असेल ना तर कसलेही प्रेशर राहत नाही. आजच्या जगात स्पर्धेचं खूप वारं आहे. प्रत्येकाला दुसऱ्यांच्या पुढे जायचं आहे, पण मला वाटतं की आपली स्पर्धा ही स्वतःशी असायला हवी. आणि मी काल काय होतो आणि आज मी काय आहे यात जर सुधारणा झाली असेल तर तुम्ही जिंकला जाय. म्हणून दुसऱ्याला हरवून मिळालेला विजय हा तात्पुरता असतो, पण स्वतःच्या दोषांवर मिळवलेला विजय हा कायमस्वरूपी असतो. आयुष्यात पैसे कमावणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय गरजा पूर्ण होत नाहीत. पण पैशाने तुम्ही घर घेऊ शकता, सुख नाही. बेड विकत घेऊ शकता, पण झोप नाही. म्हणून पैशाच्या मागे धावताना आपल्या झोपेची आणि सुखाची तडजोड करू नका. समाधानी राहणं ही एक कला आहे आणि ती सरावाने येत जाते. म्हणून येते आणि जे आहे त्यात आनंद मानायला शिका, पण पुढच्या प्रगतीसाठी प्रयत्न सोडू नका. ही मधली रेख आपल्याला ओळखता आली पाहिजे. अनेकदा लोक आपल्याला विचारतात की खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, तर काय करायचं?
तेव्हा माझं एकच उत्तर असतं की कदाचित तुझी वेळ ही अजून आलेली नाहीये. देवाने प्रत्येकासाठी एक वेळ ठरवली आहे. फक्त तोपर्यंत संयम ठेवणं आपल्या हातात आहे. आणि संयम म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला अधिक सक्षम बनवणं आहे. ज्या झाडाला फळं उशिरा लागतात ती जास्त गोड असतात असं म्हणतात. आणि हे खरं आहे. कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही, फक्त त्याची वेळ अचूक असावी लागते. आपण खूप लवकर हार मानतो. आपल्याला वाटतं की 2 महिने काम केलं, आता निकाल मिळाला पाहिजे. पण काही गोष्टींना वर्षानुवर्ष द्यावी लागतात. मोठमोठ्या संतांनी आणि महापुरुषांनी सुद्धा कितीतरी वर्ष तपस्या केली, तेव्हा कुठे जाऊन त्यांना साध्य प्राप्त झालंय. आपण तर साधी माणसं आहोत ना, आपल्याला थोडा वेळ लागणारच. स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. जगातले सगळे लोक तुमच्या विरोधात गेले तरी चालतील, पण तुम्ही स्वतःच्या विरोधात जाऊ नका. स्वतःला सांगा की मी हे करू शकतो आणि मी हे करणारच. मग बघा तुमच्यात कशी ऊर्जा निर्माण होते. आपल्या मनातले विचार आपल्या आयुष्याला आकार देतात. जर तुम्ही सतत वाईट विचार केलात तर तुमच्या आयुष्यात तसंच घडायला लागतं. म्हणून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. चांगलं पुस्तक वाचा, चांगल्या लोकांशी बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. आपण स्वतःला इतके टोमणे मारतो जेवढे दुसरे सुद्धा मारत नाहीत. स्वतःचे मित्र बना आणि स्वतःला शाबासकी द्यायला शिका. छोट्या नक्कीच यशाचा आनंद हा सुद्धा साजरा नक्कीच केला पाहिजे. कारण आयुष्यात कडू आठवणींना जास्त थारा देऊ नका. त्या आठवणी म्हणजे फक्त धडे आहेत आणि ते धडे शिका आणि पुस्तक पुढे चालवा. जर तुम्ही एकाच पानावर नक्कीच अडकून राहिलात तर पुढची सुंदर गोष्ट कशी वाचू शकणार? नाही, लोकांच्या प्रतिक्रियेवर आपलं आयुष्य अवलंबून नसतं. लोक काय म्हणतील हा जगातील सगळ्यात मोठा रोग आहे. लोक आज बोलतील, उद्या विसरून जातील, पण तुमचं आयुष्य मात्र तुमच्याकडेच राहील ना. त्यामुळे लोकांच्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा आपल्या कर्माला महत्त्व द्या. आणि सत्याच्या मार्गावर चालणं कठीण असतं. खूप लोक तुम्हाला मागे ओढायला बघतील, पण सत्याचा विजय हा निश्चित असतो. आणि हे आपल्याला इतिहासाने दाखवून दिले आहे. आयुष्यात कर्माचं महत्त्व असं आहे की तुम्ही जे काही पेरता तेच तुम्हाला कापावं लागतं. जर तुम्ही कोणाचं भलं केलं असेल तर तुमचं भलं होणारच, हा निसर्गाचा नियम आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप चांगलं वागतोय, पण आपल्यासोबतच का वाईट होतंय? लक्षात ठेवा, ती फक्त एक वेळ असते. काळ नेहमी एका स्थितीत राहत नाही. आज दुःख आहे तर उद्या सुख नक्कीच येईल. आपल्याला फक्त तो काळ संयमाने घालवायचा आहे. कठीण काळात आपण आपली माणुसकी सोडली नाही तर आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो. स्वतःला नेहमी अशा कामात गुंतवून ठेवा ज्यामुळे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. कोणाची नक्कल करण्यापेक्षा स्वतःची एक ओळख निर्माण करा. आणि जगात प्रत्येकाची जागा ठरलेली आहे आणि तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आयुष्यात जेव्हा खूप अंधार वाटेल ना, तेव्हा स्वतःच दिवा बनायला शिका. प्रकाश बाहेरून शोधण्यापेक्षा आपल्या आतल्या आत्म्याला जागृत करा. मग बघा, तुम्हाला कोणत्याही दिव्याची गरज पडणार नाही. आपल्या हिंदू परंपरेत ज्ञानाला प्रकाशाचे प्रतीक मानले आहे. आणि ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, तर जीवनाचं खरं सत्य समजणं होय. जगाला प्रेमाची भूक खूप आहे आणि थोडं प्रेम द्या, थोडी आपुलकी दाखवा. मग बघा जग तुमच्यासाठी कसं बदलतं. राग आणि द्वेष सोडून द्या, कारण त्याने फक्त नुकसान होतंय तुमचंही आणि इतरांचंही. शांत राहा, हसत राहा आणि सगळ्यांच्या आणि समोरच्याला सुद्धा हसवा. आणि ही जीवनाची खरी शिदोरी आहे. प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणात जगा. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमचं आयुष्य खूप अर्थपूर्ण होईल. हे मात्र 100% खरं आहे. आणि त्यासाठी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्यात कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जेवढे प्रयत्न करतोय तेवढं यश आपल्याला मिळत नाहीये. पण बघा मित्रांनो, निसर्गाचा एक नियम आहे की वाघाने झेप घेण्याआधी 2 पावलं मागे जावं लागतं. तसंच आयुष्यात जेव्हा आपण मागे पडतो ना, तेव्हा समजायचं की आपल्याला मोठी झेप घेण्याची वेळ जवळ आली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत आपण नेहमी पुरुषार्थावर भर दिलाय. नशीब कोणाला कुठे नेईल हे सांगता येत नाही, पण तुमचं कर्म तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. मला स्वतःला असं वाटतं की आपण खूपदा आपल्या हातात क्षमता हे विसरतो. आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून बघायला लागतो आणि तिथूनच आपला पराभव सुरू होतो. जर आरसा धुळीने भरलेला असेल तर चेहरा स्पष्ट दिसत नाही. तसंच आपलं मन नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर आपल्याला आपल्यातले चांगले गुण कधीच दिसणार नाहीत. आजच्या धावपळीच्या जगात खूप जास्त प्रेशरमध्ये आपण जगतोय. कोणाला कर्ज फेडायचंय, कोणाला मुलांचं शिक्षण बघायचंय, तर कोणाला स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचंय. या सगळ्या ओझ्याखाली आपण दबलेलो आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या झाडावर घाव पडतात त्यात दगडाची मूर्ती बनते आणि त्या मूर्तीचीच पूजा होते. जर तुम्हाला आज त्रास होतोय ना, जर तुम्हाला आज कष्ट करावे लागतायत ना, तर याचा अर्थ असा आहे की देव तुम्हाला घडवतोय. तो तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी तयार करतोय. आणि संकटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला.
समस्या ही समस्या नसते, तर ती एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची. मला आठवतंय, जेव्हा मी कठीण काळातून जात होतो तेव्हा मला एका साध्या वारकऱ्याने खूप छान गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला होता की विठ्ठलाच्या चरणाशी जेव्हा आपण डोकं ठेवतो तेव्हा आपण स्वतःचा अहंकार तिथे सोडतो आणि तिथूनच खरी शक्ती ही मिळायला सुरुवात होते. आयुष्यात जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा तुम्ही त्या शक्तीचा अपमान करता जिने तुम्हाला निर्माण केलंय. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला जगाशी लढायला ताकद देतो. लोकांचं काय, ते आज तुम्हाला नावं ठेवतील, उद्या तुमचं कौतुक करतील, पण तुमची स्वतःबद्दलची प्रतिमा कधीच बदलू देऊ नका. आपण किती मोठे झालो ना तरी आपली मुळं विसरू नका. जो माणूस जमिनीशी जोडलेला असतो तो जो मोठ्या वादळात सुद्धा टिकून राहतो. स्वाभिमान आणि अहंकार यातली पुसट रेग ओळखा आणि स्वाभिमान तुम्हाला ताठ मानेले जगायला शिकवतो, तर अहंकार तुम्हाला अंध करतो. आजकाल लोक खूप दिखावा करतात, पण दिखाव्याने मिळालेलं खूप हे सुख हे खूप कमी वेळ टिकतं. साधेपणात जे सौंदर्य आहे ना ते कशातच नाहीये. शांत राहा, संयम बाळगा आणि आपलं काम चोख करा. मग बघा, तुम्हाला कोणाकडे काही मागण्याची गरज पडणार नाही. यश तुमच्या पावलाशी असेल आणि आपल्याला वाटतं की पैसा हे सर्वस्व आहे, पण मला विचारा, पैसा फक्त साधन आहे, साध्य नाही. ज्याच्याकडे खूप पैसा आहे ते सुद्धा रात्री शांत झोपेसाठी धडपडतात. पण खरं सुख कशात आहे, तर खरं सुख हे समाधानात आहे. जे तुमच्याकडे आहे आणि त्याचा आदर करा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. आयुष्यात कधी कोणाला फसवू नका, कारण फसवणुकीने मिळवलेलं यश हे शापित असतं. ते कधी ना कधी तुमच्याकडून व्याजासकट परत घेतलं जातं. सत्याच्या मार्गावर चालायला सुरुवातीला खूप त्रास होतो. खूप लोक तुम्हाला वेड्यात काढतील, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि हेच आपल्या महाभारताने आणि रामायणाने आपल्याला शिकवलंय. कर्माचा फेरा चुकवता येत नाही. तुम्ही आज जे काही पेराल ते उद्या कापणार आहात. त्यामुळे विचारपूर्वक कृती करा. कोणाचं मन दुखावून मिळवलेलं यश तुम्हाला कधीच मानसिक शांतता देणार नाही. उलट एखाद्या गरजूला मदत करून बघा, त्यातून जे समाधान मिळतं ना ते कोणत्याही यशापेक्षा मोठं असतं. मला असं वाटतं की आपण खूप जास्त कठीण शब्दात आयुष्य शोधतोय, पण आयुष्य खूप सिंपल आहे. सकाळी लवकर उठणं, पक्ष्याचा आवाज ऐकणं, आपल्या माणसांसोबत चहा पिणं, या साध्या गोष्टींमध्येच खरा आनंद लपलेला आहे. आपण मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना ही छोटी छोटी सुख पायदळी उडवतो आणि नंतर म्हणतो की आयुष्य खूप कठीण आहे. आपल्या गरजा मर्यादित ठेवा, मग तुम्हाला कसलंच टेन्शन राहणार नाही. आजच्या काळात तरुण पिढी खूप लवकर हार मानते. त्यांना वाटतं की सगळं लगेच मिळालं पाहिजे, पण लक्षात ठेवा, झाडं लावल्यावर त्याला फळं यायला वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. निसर्गाचा हाच नियम आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होतो. सातत्य ठेवा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा यश नक्की मिळणारच. फक्त तुमची जिद्द हवी आणि स्वतःला कधीच कमजोर समजू नका. तुमच्यात ती ताकद आहे जी डोंगर फोडू शकते. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आणि नकारात्मक लोकांपासून 4 हात लांब राहा. जे लोक म्हणतात की तुला जमणार नाही, हे गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायची आहे. आपल्याला सर्व काही जमतंय आणि सर्व काही आपण करू शकतो. त्यांना सांगून नाही तर करून दाखवा. तुमची कृती हीच तुमच्या सगळ्यात मोठं उत्तर असायला हवी. आणि बोलायला खूप लोक असतात, पण करून दाखवणारे खूप कमी असतात. त्यामुळे आपल्याला करून दाखवणाऱ्यांपैकी एक व्हायचं आहे. आयुष्यात माणुसकी कधीच विसरू नका. आपण माणूस आहोत हीच आपली सगळ्यात मोठी ओळख आहे. जात, धर्म, पंथ यापेक्षा माणूस म्हणून आपण किती श्रेष्ठ आहोत हे महत्वाचं आहे. एखाद्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणं हीच खरी देवपूजा आहे. आणि जर तुम्ही कोणाला मदत करू शकलात तर समजा की तुमच्या जन्माचं सार्थक झालं. आपल्या हिंदू धर्मात परोपकाराला खूप मोठं स्थान दिलंय. दुसऱ्यांसाठी जगण्यातच खरं सुख आहे. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जगणं यातच खरा मोठेपणा आहे. जीवनाच्या या प्रवासात थकायला होईल, कधी कधी डोळ्यात पाणी येईल, पण त्या पाण्याला कमजोरी समजू नका. ते पाणी तुमचे डोळे स्वच्छ करत असतात. आणि म्हणून जेणेकरून तुम्हाला नवीन दिशा पुन्हा मिळेल आणि पुन्हा तुम्ही उभे राहाल. पुन्हा लढा, कारण ही लढाई तुमची स्वतःची आहे आणि ती तुम्हाला जिंकायची आहे. आपण जसं विचार करतो तसं आपलं जग असतं. आणि जर आपण ठरवलं की मला आनंदी राहायचं आहे, तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला दुःखी करू शकत नाही. दुःख हे फक्त मनाची अवस्था आहे. त्यावर मात करायला शिका आणि मनावर ताबा मिळवला की तुम्ही जगावर ताबा मिळवला असं समजा. रोज स्वतःसाठी 5 मिनिटं द्या. शांत बसा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. मग बघा, तुम्हाला तुमच्या आतून किती सकारात्मक विचार मिळतात. ते विचारच तुमचं सामर्थ्य आहेत. आयुष्यात चुका करायला घाबरू नका, कारण जो चुका करतो तोच काहीतरी नवीन शिकतो. पण एकाच चुकीची पुनरावृत्ती करू नका आणि ते तुमची प्रगती थांबवतं. स्वतःला माफ करायला शिका आणि इतरांना सुद्धा माफ करा. राग मनात धरून ठेवण्यापेक्षा
तो सोडून देणं जास्त सुखदायक असतं. कारण राग हा आपल्याला आतून जाळतोय आणि आयुष्यात प्रत्येक दिवस हा एक नवीन कोरा कागद असतो. त्यावर काय लिहायचंय हे तुमच्या हातात आहे. काल काय झालं याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नका. भविष्य अजून आलंय नाही आणि मग त्याची चिंता कशाला करायची. जो आजच्या क्षणात जगतो ना, तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो. कष्टाची तयारी ठेवा. नशिबाच्या मागे धावण्यापेक्षा कर्माच्या मागे धावा आणि मग नशीब आपोआप तुमच्या मागे येईल. आत्मविश्वास ही तुमची सगळ्यात मोठी मालमत्ता आहे आणि ती कधीच गमावू नका. तुम्ही जसे आहात तसे स्वतःचा स्वीकारा आणि कुणासारखं बनायचा प्रयत्न करू नका. कारण देवाने तुम्हाला एक नवीन आणि विशेष कारणासाठी या जगात पाठवलाय. ते कारण शोधा आणि त्या दिशेने पाऊल उचला. यश तुमचंच आहे. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर, जो प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. तुमच्या श्रद्धेत इतकी ताकद हवी की डोंगर सुद्धा हलायला हवा. पण ती श्रद्धा अंधश्रद्धा नसावी, तर ती तुमची आंतरिक ऊर्जा असायला हवी. आयुष्य खूप सुंदर आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे आणि त्या सुंदरतेने आपण जगायचं आहे. ते भरभरून जगा. कोणाबद्दलही मनात कटुता ठेवू नका. हसून प्रतिसाद द्या आणि कठीण प्रसंगात नक्कीच तुम्ही स्वतःला सावरत राहा. तुमचं यश ही फक्त तुमची जबाबदारी नाही, तर तुमच्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांची सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी पुन्हा उभं राहा आणि झेप घ्या. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमचं भविष्य खूप उज्ज्वल बनवाल, कारण तुमच्यात ती चमक आहे जी मी पाहू शकतो. स्वतःला ओळखा आणि जगाला तुमची दखल घ्यायला भाग पाडा. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि याप्रमाणे चालायचं आहे. आयुष्यात कधी कधी एक असा टप्पा येतो ना, जिथे माणसाला शांत राहून स्वतःच्या प्रवासाचं निरीक्षण करावं वाटतं. मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा संकटात सापडलो होतो ना, तेव्हा मला वाटायचं की हे फक्त माझ्यासोबत का होत आहे. पण हळूहळू उमजलं की निसर्ग किंवा परमेश्वर आहे ना, आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्याला पैलू पाडण्यासाठी कठीण प्रसंगात टाकतो. बघा कसं असतं ना, की मातीचा गोळा जोपर्यंत चाकावर फिरत नाही आणि आगीत भाजला जात नाही, तोपर्यंत त्याचं सुंदर मडकं बनत नाही. आपल्या आयुष्यही असंच आहे. जोपर्यंत आपल्या संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपली खरी किंमत आपल्याला जगाला समजत नाही. आजच्या धावपळीच्या युगात आपण खूप जास्त स्ट्रेस घेतोय. प्रत्येक गोष्टीत आपल्याला परफेक्शन हवं असतं. पण आपण हे विसरतो की निसर्ग सुद्धा कधीच परफेक्ट नसतो. झाडांची पानं सारखी नसतात, पण तरी ते झाड सुंदर दिसतं. आयुष्यात जर थोड्या चुका झाल्या, थोडा गोंधळ झाला, तर घाबरून जाऊ नका, कारण त्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. मला असं वाटतं की आपण आपल्या कर्मावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. फळाची चिंता करणं म्हणजे प्रवासाचा आनंद गमावून बसण्यासारखा आहे. म्हणून तुम्ही फक्त तुमचे कर्म हे करत राहिले पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही इमानदारीने आणि नक्कीच प्रेमाने कर्म करत राहाल, तेवढंच जास्त तुम्हाला ईश्वर फळ देत राहील, हे मात्र निश्चित आहे. जर रस्ता सुंदर असेल तर तो कुठल्याही गावाला नेतोय याची काळजी कशाला करायची. आपल्या हिंदू परंपरेत सांगितलं आहे की कर्म तेच सुंदर आहे आणि तेच तुमचं खरं दैवत आहे. जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल, तर तुम्हाला वेगळी पूजा करण्याची नक्कीच गरज अजिबात पडणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. भक्ती म्हणजे काय, तर आपण जे काही करतोय ते त्या शक्तीला समर्पित करणे. आजकाल लोक खूप लवकर निराश होतात. थोडं काही मनाविरुद्ध घडलं की त्यांना वाटतं की सगळं संपलंय. पण लक्षात ठेवा, समुद्राची लाट जेव्हा मागे जाते ना, तेव्हा ती पुन्हा जोमाने पुढे येण्यासाठीच मागे गेलेली असते. तुमच्या आयुष्यात जर आज पडझड सुरू असेल, तर समजा की एक नवीन आणि मोठी सुरुवात तुमची वाट पाहत आहे. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण ज्यावर स्वतःवरचा विश्वास नाही ना, त्याला कोणाची साथ मिळत नाही. लोकांच्या प्रतिक्रियेवर आपलं आयुष्य अवलंबून नसतं. लोक आज तुम्हाला नावं ठेवतील कारण तुम्ही त्यांच्यासारखं वागत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना, तेव्हा तेच लोक तुमचं उदाहरण द्यायला पुढे येतील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आयुष्यात साधेपणा खूप महत्वाचा आहे. आपण दिखावा करण्याच्या नादात स्वतःची खरी ओळख हरवून बसतो. मुखवटा लावून जगणं खूप कठीण असतं आणि त्यात खूप जास्त टेन्शन असतं. त्यामुळे जसे आहात तसे समोर या. ज्यांना तुम्ही आवडता ते तुम्हाला स्वीकारतील आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलण्याची काही गरज नाही. कारण ही स्पर्धा नाहीये, हे तुमचं स्वतःचं आयुष्य आहे. मला नेहमी वाटतं की आपण आपल्या संस्काराची शिदोरी सोबत ठेवायला हवी. आधुनिकता हवीच, पण आपली मुळं विसरून चालणार नाही. आई वडिलांचा सन्मान करणं, मोठ्यांशी आदराने बोलणं आणि लहानांना माया देणं या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. पैसा तर कोणीही कमवू शकतं, पण प्रेम आणि आदर कमवण्यासाठी खूप मोठं मन लागतं. जीवनात कधी कधी माघार घ्यावी लागते, पण माघार घेणं म्हणजे हार मानणं नसतं. तर कधी कधी नातं टिकवण्यासाठी किंवा भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी 2 पावलं मागे येणं गरजेचं असतं.
अहंकार माणसाला संपून टाकतो आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं काही माझ्यामुळेच होतंय, तेव्हा तुमचा ऱ्यास हा सुरू होतो. हे विश्व चालवणारी एक मोठी शक्ती आहे. आपण फक्त त्यातले छोटे कण आहोत. ही जाणीव असेल ना, तर मग माणसाचे पाय जमिनीवरच राहतात. आयुष्यात समाधानी राहणं नक्कीच तुम्ही शिका, पण समाधानी राहणं म्हणजे प्रयत्न थांबवणं नाही, तर जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहून पुढे जाणं होय. रोज रात्री झोपताना ते ईश्वराचे आभार माना की आजचा दिवस सुखाचा गेला आणि उद्या नवीन काहीतरी चांगलं करण्याची संधी मला मिळणार आहे. कष्टाला पर्याय नाहीये हे सत्य आहे, आणि जे लोक नशिबावर अवलंबून राहतात ते नेहमी तक्रार करत बसतात, आणि जे कष्टावर विश्वास ठेवतात ते स्वतःचं नशीब स्वतः लिहितात. तुमच्या हाताच्या रेषांमध्ये तुमचं नशीब नसतं, तर तुमच्या घामाच्या थेंबात तुमचं भविष्य दडलेलं असतं. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शरीर साथ देईल तरच तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. आजकाल लोक पैशांच्या मागे धावताना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. पण विचार करा, जर तब्येत ठीक नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग? शांतता ही जगातील सगळ्यात महागडी गोष्ट आहे, आणि ती विकत घेता येत नाही. ती फक्त मनाच्या आत शोधावी लागते. रोज 5 मिनिटं शांत बसा, स्वतःशी बोला, स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. कुणाचंही मन दुखावू नका, कारण शब्दांच्या झालेल्या जखमा कधीच भरून येत नाही. प्रेम द्या आणि प्रेम मिळवा, हे जीवनाचं खरं सार आहे. जगात खूप नकारात्मकता आहे, पण तुम्ही सकारात्मकतेचा दिवा बना. अंधार किती मोठा असला ना, तरी एकदा एखादा छोटा दिवा तो अंधार कापायला पुरेसा असतो. संकटात रडण्यापेक्षा त्याहून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. उपाय हा नेहमी समस्येच्या सोबतच असतो, फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे. आत्मविश्वास ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. ती कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्ही जे काही ठरवाल ते तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त तुमची जिद्द हवी. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे, ते तक्रार करण्यात घालवू नका. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधा आणि कोणाशीही तुलना करू नका, कारण तुम्ही अद्वितीय आहात आणि तुमचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे, आणि ते जपून ठेवा. मला खात्री आहे की तुम्ही आयुष्यात खूप मोठी प्रगती कराल आणि स्वतः सोबतच इतरांचंही भरं कराल. फक्त पाऊल उचला आणि मागे वळून बघू नका. यश तुमचं नक्कीच आहे. आयुष्याच्या प्रवासात आपण कितीही पुढे गेलो तरी काही प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा एकाच जागी आणून उभे करतात. आपण अनेकदा विचार करतो की माझं नेमकं चुकलं कुठे, किंवा मी इतका प्रयत्न करूनही मला हवं ते का मिळत नाहीये. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य हे गणितासारखं नसतं की जिथे प्रत्येक वेळेस 2+2 केल्यास 4 असं येईल. कधी कधी उत्तर 0 येतं, तर कधी कधी आपण कल्पनेपेक्षाही मोठं असतं. म्हणून आंतरिक शक्ती आणि संयम असायला हवा. आपल्याला वाटतं की यश म्हणजे रस्ता सरळ असणार, पण खरा रस्ता तोच असतो जिथे खाचखळगे असतात, कारण तिथेच आपल्याला स्वतःला सावरण्याची कला उगत होते. आपल्या हिंदू संस्कृतीत संयमाला जे महत्व दिलंय त्यामागे एक मोठं मानसशास्त्र आहे. जेव्हा आपण एखाद्या कठीण प्रसंगात शांत राहतो, तेव्हा आपली बुद्धी अधिक प्रखरतेने काम करायला लागते. राग आणि संताप आपल्या विचारांचा दुसरा करतात, आणि पण शांतता आपल्याला आरशासारखं स्वच्छ पाहण्यास मदत करते. यशाची खरी व्याख्या काय? आजच्या डिजिटल युगात यशाचं मोजमाप लाईक्स, व्ह्यूज आणि बँक बॅलन्सवरून होतंय. पण मला विचाराल तर खरं यश म्हणजे नक्की काय? जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत प्रामाणिक असता, जेव्हा तुमच्यामुळे कोणाच्या एखाद्या चेहऱ्यावर हास्य येतं, जेव्हा दिवसभराच्या कष्टानंतर तुम्हाला रात्री शांत झोप लागते. जर या गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहात. आपण इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली इतके दबलो आहोत की आपण विसरून गेलो आहोत की हे आयुष्य आपलं आहे, आणि पण आपण स्वतःला विसरून कोणा दुसऱ्यासाठी धावतोय का, हे स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. तुमचा जन्म केवळ गर्दीचा हिस्सा होण्यासाठी झालेला नाही, तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी झालाय. कर्माचा अटळ नियम आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म कधीच वाया जात नाही. तुम्ही आज जे काही चांगलं केलंय त्याची परतफेड निसर्ग नक्कीच करणार आहे. कदाचित ती लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी ती तुमच्या समोर येईल. आपण फळाची इतकी घाई करतो की त्या झाडाला पाणी घातल्याचं कष्ट विसरतो. संयम ठेवा, पेशन्स ठेवा, कारण जे संयम राखतात त्यांच्यासाठी नियती स्वतः रस्ता मोकळे करते. म्हणून भीती आणि आत्मविश्वास. आता भीती ही फक्त आपल्या मनात असते. जोपर्यंत आपण अंधाराला घाबरतो तोपर्यंत आपल्याला घाबरवत राहतो. पण एकदा का आपण दिवा हातात घेऊन पुढे निघालो की अंधार आपोआप मागे सरकतो. तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जिला कशाचंही बंधन नाही. स्वतःला मर्यादित समजू नका. स्वतःसाठी काही नियम बनवा. तुलना करणं सोडा. प्रत्येकाचा संघर्ष आणि वेळ वेगळी असते. माफ करायला शिका. राग धरून ठेवल्याने तुम्ही स्वतःला शिक्षा देता. कृतज्ञ राहा, आणि तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे तुम्ही आभार मानलेच पाहिजे. एवढं मात्र नक्की आहे. म्हणून देवाचे आभार मानायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे,
फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. नकारात्मक लोकांपासून आणि विचारांपासून लांब राहा. तुमची ऊर्जा अशा ठिकाणी लावा जिथे काहीतरी चांगलं घडेल. तुम्ही स्वतःचे शिल्पकार आहात आणि हे जीवन तुमचं सर्वांचं मोठं कलाकाम आहे. याला इतकं सुंदर घडवा की जग तुमच्याकडे बघून म्हणेल, हो, आयुष्य असं जगता येतं. पुढच्या पावलावर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी हसत राहा. कारण तुमचं असणं हे कुणासाठी तरी जगण्याचं कारण असू शकतं. बघा मित्रांनो, आपण नक्कीच शांतीबद्दल सर्व काही समजून घेतलाय, पण थोडं प्रत्यक्ष आयुष्यातल्या कष्टांबद्दल आणि ध्येयांबद्दल नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे. कारण नुसतं शांत बसून चालत नाही. आपल्याला पोट्या पाण्याची सोय करावी लागते, जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मला माहिती आहे की अनेकदा तुम्हाला सकाळी उठल्यावर कामाला जायचं कंटाळा येत असेल आणि किंवा असं वाटत असेल की काय हे तेच तेच आयुष्य. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या कामामुळे तुमच्या घरातली चूल पेटते ना, ते काम तुमच्यासाठी देवच आहे. कामाचा कंटाळा करणं म्हणजे स्वतःच्या नशिबाला लात मारण्यासारखं आहे. मला अनेक तरुण मुलं भेटतात, ती म्हणतात की आम्हाला खूप मोठं व्हायचंय, पण कष्टाची तयारी नसते. त्यांना वाटतं की रातोरात काहीतरी जादू होईल आणि सगळं बदलेल, पण आयुष्यात शॉर्टकट कधीच नसतो. ही गोष्ट मनावर कोरून ठेवा. तुम्ही जितका जास्त घाम गाळाल तितकंच तुमचं आयुष्य आणि भविष्य हे उजळणार आहे. मला आठवतंय जेव्हा मी सुरुवातीला कामाला लागलो होतो, तेव्हा मला खूप कमी पगार मिळायचा. कधी कधी तर जेवायचे सुद्धा वांदे असायचे. पण मी कधीच कामात चोरी केली नाही. मला माहिती होतं की आज जर मी प्रामाणिकपणे काम केलं तर उद्या नक्कीच मला चांगली फळं मिळतील. आपल्या हिंदू धर्मात कर्माला खूप महत्व आहे. कर्म म्हणजे फक्त हालचाल नाही, तर ती एक साधना आहे. जेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण एकाग्रतेने करता तेव्हा ती एका प्रकारची देवाची पूजा असते. आपण मंदिरात जाऊन तासनतास बसण्यापेक्षा जर आपल्या कामाच्या ठिकाणी मनापासून काम केलं तर देव तिथेच प्रसन्न होतो, असं मला वाटतं. आजकाल लोकांमध्ये सहनशक्ती खूप कमी झाली आहे. थोडं काही मनासारखं नाही झालं की लोक चिडतात किंवा नोकरी सोडण्याचा विचार करतात. पण मित्रांनो, संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेच. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तिथे स्पर्धा असणारच. त्या स्पर्धेला घाबरून पळून जाणं हा उपाय नाही, तर तिथे पाय रोवून उभं राहणं ही एक खरी मर्दुनकी आहे. म्हणून तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुम्हाला टीका सहन करायला शिकलंच हवं. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करायला जाता तेव्हा चार लोक नक्कीच तुम्हाला आणि तुमच्यावर टीका करतील किंवा तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतील. त्या लोकांकडे लक्ष द्यायचं की आपल्या ध्येयाकडे, हे आपण आपलं ठरवायचं असतं. हत्ती जेव्हा चालतो ना तेव्हा कुत्री भुंकतातच, पण हत्ती त्यांच्याकडे बघत नाही. तो आपल्या डौलदार चालीत पुढे जात राहतो. आपल्यालाही तसंच बनायचं आहे. लोकांच्या बोलण्याने आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुमच्या कामाचा निकालच लोकांना चोख उत्तर देईल, हे नेहमी लक्षात ठेवा. मला अनेकदा असं वाटतं की आपण वेळेचं नियोजन करण्यात खूप कमी पडतो. आपण म्हणतो की दिवस छोटा पडतोय, पण विचार करा की सगळ्या यशस्वी माणसांना सुद्धा नक्कीच 24 तासच मिळतात. मग ते इतकं सरळ कसं काय करू शकतात? म्हणून कारण त्यांना वेळेची किंमत कळलेली असते. ते विनाकारण गप्पा मारण्यात किंवा सोशल मीडियावर वेळ घालवत नाही. ते प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवतात. आपण मात्र तासनतास मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत बसतो आणि मग म्हणतो की खूप स्ट्रेस आलाय. हा स्ट्रेस आपण निर्माण केलाय. जर आपण आपला वेळ योग्य ठिकाणी वापरला तर आपल्याला कामाचं ओझं वाटणार नाही आणि मनाला थकवा अजिबात येणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपण साध्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून दिलंय असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणूनच कदाचित छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद आपल्या आत दिसत नाहीये, कारण आपण खूप मोठ्या सुखाच्या मागे धावत आहोत. पण खरं सांगू का, सुखाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते आणि ती तशीच असायला हवी. कारण दुसऱ्याच्या व्याख्याने जगलो तर स्वतःचं अस्तित्व हरून बसू शकतं. म्हणून असं मला माझ्या अनुभवातून समजलंय. तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं काही जग आपल्या विरोधात गेलंय. पण शांतपणे विचार केला तर जाणवतं की खरं तर आपण स्वतःच्या विचारांच्या विरोधात गेलो असतो आणि तिथेच खरी गल्लत होते. कारण जोपर्यंत मन शांत नसतं तोपर्यंत समोर पडलेली सोपी उत्तरं सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. महादेव जेव्हा विष प्राशन करतात तेव्हा ते शांत असतात, कारण त्यांना माहिती असतं की जगाचं कल्याण कशात आहे. आणि आपण मात्र छोट्या संकटात सुद्धा गोंधळून जातो. म्हणून मला वाटतं की आयुष्यात संयम खूप महत्वाचा आहे. बघा मित्रांनो, आयुष्यात सगळं काही आपल्या मनासारखं होईलच असं नाही, पण जे होतंय त्यात आपण कसं वागतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि हेच आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातून शिकायला मिळतं की जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा फक्त भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा विश्वास आपल्याला सावरतो. पण हा विश्वास फक्त शब्दातून नाही तर काळजातून यायला हवा. आपण अनेकदा लोकांच्या सांगण्यावरून आपले निर्णय बदलतो, पण शेवटी त्या निर्णयाचे परिणाम फक्त आपल्यालाच भोगायचे असतात.
त्यामुळे निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा वापर करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आयुष्यात कठीण काळ येतोच, पण तो टिकत नाही हे साधं सत्य आपण विसरतो आणि तिथेच आपण खचून जातो. पण जर आपण विचार केला की हा वेळ सुद्धा निघून जाईल, तर मनावरचा अर्धा स्ट्रेस तिथेच कमी होतो. कारण कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, हे सृष्टीचं चक्र आहे. बघा, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण इतके धावतोय ते नक्की कशासाठी? कारण शेवटी शांत झोप आणि 2 वेळचं सुखाचं जेवण हेच माणसाला हवं असतं. पण ते मिळवण्यासाठी आपण इतकी ओढाताण करत असतो की जेव्हा ते समोर असतं तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे ताकद उरलेली नसते. हनुमान जेव्हा समुद्र ओलांडताना होते तेव्हा त्यांच्यासमोर अनेक विघ्न आली, पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांचं लक्ष फक्त त्यांच्या ध्येयावर होतं आणि आपलं लक्ष मात्र ध्येयापेक्षा अडथळ्यांवर जास्त असतं. म्हणून आपण अडखळतो. मला असं वाटतं की माणसाने स्वतःच्या चुकांमधून शिकायला हवं. कारण चुका होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, पण त्याच चुकीचं पुनरावृत्तीचं करणं हा मूर्खपणा असतो. आणि आयुष्यात अशा अनेक चुका मी सुद्धा केल्या आहेत, ज्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आपण नेहमी विचार करतो की लोक काय म्हणतील, पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या यशाशी किंवा अपयशाशी काही देणं घेणं नसतं. ते फक्त 2 मिनिटं चर्चा करतात आणि आपल्या कामाला लागतात. मग आपण त्यांच्यासाठी आपलं सुख का पणाला लावायचं, हे मला कधीच उमजलं नाही. आयुष्यात नाती जपणं खूप महत्वाचे आहे, पण ती नाती जपताना स्वतःची स्वाभिमान गहाण ठेवायची गरज नाही. कारण जिथे आदर नसतो तिथे प्रेम सुद्धा जास्त काळ टिकू शकत नाही असं मला वाटतं. बघा, आयुष्यात आपल्याला जे काही मिळालंय त्याबद्दल आपण कधी कृतज्ञ असतो का? कारण आपण नेहमी जे नाही त्याबद्दलच रडत बसतो. पण जर आपण एकदा डोळे उघडून पाहिलं की आपल्याकडे काय काय आहे, तर आपल्याला जाणवेल की आपण किती श्रीमंत आहोत. कृष्णा जेव्हा रणांगणावर अर्जुनाला उपदेश करत होते तेव्हा त्यांनी हे सांगितले होते की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. आणि हे तत्व आजच्या काळात सुद्धा तितकंच लागू होतं. कारण आपण निकालाच्या काळजीत इतके गुंतलेलो आहोत की कामातील मजाच निघून जाते. मला वाटतं की संयम आणि सातत्य या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ना, तो माणूस जगात काही मिळवू शकतो. कारण यश ही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाहीये, ती अनेक रात्रीच्या कष्टाचा परिणाम असते. आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं, पण प्रत्येक वेळी लढणं मात्र आपल्या हातात असतं. आणि जो लढतो तोच कधीतरी जिंकतो. आणि हे नक्की कारण पराभव स्वीकारणं म्हणजे प्रयत्न थांबवणं असतं. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण त्यासाठी आपल्या त्यांच्यावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असायला हवा. कारण रिकाम्या हाताने बसणाऱ्याला देव सुद्धा मदत करत नाही, हे विसरून चालणार नाही. आपण आपल्या आयुष्यात इतके नियम बनवले आहेत की आपण जगणंच विसरून गेलो आहोत असं मला वाटतंय. कारण कधी कधी नियमांच्या बाहेर जाऊन मोकळा श्वास घेणं सुद्धा गरजेचं असतं. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं काही संपलंय तेव्हाच खरं तर एक नवीन सुरुवात होत असते. कारण पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी फुटत नाही, हे निसर्गाचं साधं गणित आहे, जे आपण समजून घेतलं पाहिजे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण तंत्रज्ञानाच्या इतके जवळ गेलो आहोत की माणसांपासून लांब झालो आहोत. कारण आता आपल्याला समोरच्या माणसाशी बोलण्यापेक्षा मोबाईलवर चॅटिंग करणं जास्त पसंत करतो. पण त्यातून मिळणारा ओलावा हरवत चाललाय. आयुष्यात स्पष्ट वक्तेपणा असणं चांगलं असतं, पण तो समोरच्याला दुखावणारा नसावा. कारण शब्द एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत आणि जखम भरून निघते. पण शब्दांचे व्रण हे कायम राहतात. बघा, आयुष्यात आपल्याला खूप काही करायचं असतं, पण आपण सुरुवात करायलाच घाबरतो. कारण आपल्याला भीती असते की आपण अपयशी होऊ. पण विचार करा की जर आपण सुरुवातच केली नाही तर आपण आधीच अपयशी झालेलो आहोत. लक्ष्मी घरात येते तेव्हा ती फक्त पैसा घेऊन येत नाही, तर ती समृद्धी आणि समाधान सुद्धा घेऊन येते. पण त्यासाठी घराचं वातावरण आणि माणसाचं मन शुद्ध असायला हवं असं मला वाटतं. आपण अनेकदा भूतकाळाच्या दुःखात रमतो किंवा भविष्यातल्या चिंतेत गुंततो, पण वर्तमान काळ हा आपल्या हातात असतो आणि जो आपण रोज गमावतोय, आणि हेच दुःखदा आहे. मला असं वाटतं की माणसाने नेहमी शिकत राहायला हवं. कारण ज्या दिवशी तुमचं शिकणं थांबतं त्या दिवसापासून तुमचं अधपतन सुरू होतं. मग ते शिक्षण पुस्तकी असो किंवा अनुभवातून आलेलं असो. आयुष्यात काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि ते आपल्याला धडा देण्यासाठी, आणि काही लोक येतात ते आपल्याला साथ देण्यासाठी. पण कोणाकडूनची जास्त अपेक्षा ठेवणं हे दुःखाचं मूळ कारण असतं. आपण जेव्हा दुसऱ्यांची मदत करतो तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो जगातील कोणत्याही संपत्तीत विकत घेता येत नाही. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तुमच्या अस्तित्वाचं सर्वात मोठं प्रमाणपत्र असतं. आयुष्यात कधी कधी एकटेपण सुद्धा गरजेचं असतं. कारण एकटेपणात आपल्याला आपली खरी ओळख पडते आणि आपण स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. बघा मित्रांनो,
आयुष्य एक कठीण कोडे वाटू शकतं, पण जर आपण योग्य दृष्टीने पाहिलं तर ते खूप सुंदर आणि सोपं सुद्धा आहे. पण आपण ते गुंतागुंतीचं करून ठेवलंय. आपल्याला वाटतं की आपण खूप व्यस्त आहोत, पण खरं तर आपण फक्त हे विस्कळीत आहोत. कारण ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं त्या आपण बाजूला ठेवतो आणि बिनकामाच्या गोष्टीत आपली ऊर्जा वाया घालवतो. गणपती बाप्पा जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा आपल्याला जो उत्साह वाटतो तो उत्साह आपल्या कामात का नसावा? कारण श्रद्धा आणि निष्ठा जर कामात असेल तर ते काम ही पूजाच ठरते. मला वाटतं की आयुष्यात कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर असायला हवेत. कारण अहंकाराचा वारा लागला की माणसाचा नाश व्हायला वेळ लागत नाही. आपल्याकडे असलेल्या वेळेचा आपण कसा वापर करतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. कारण गेलेला वेळ पुन्हा कधीच परत येत नाही आणि ही एकच गोष्ट आहे जी पैशाने विकत घेता येत नाही. कधी कधी शांत बसणं हे हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं. कारण प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा मौन पाळणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. आयुष्यात संकटांना घाबरण्यापेक्षा त्यांचा सामना करायला शिका. कारण संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतात. बघा, आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही अनुभव येतात ते सर्व अपयश नक्कीच आपल्या भल्यासाठी असतात असा विचार केला तर जगणं सोपं होतं. कारण नकारात्मकतेतून सकारात्मकता शोधणं हीच मोठी कला आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला जो शांतता मिळते ना, ती शांतता आपल्या मनात निर्माण व्हायला हवी, तरच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकू. आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, पण नशीब सुद्धा कष्टानेच बदलता येतं. कारण कष्टाशिवाय नशिबाची साथ मिळत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. मला असं वाटतं की माणसाचं व्यक्तिमत्व त्यांच्या कपड्यांवरून नाही तर त्याच्या वागण्यात बोलण्यावरतून ठरतं. कारण बाह्य सौंदर्य हे तात्पुरतं असतं, पण आंतरिक सौंदर्य हे कायमस्वरूपी असतं. आयुष्यात आपण काय कमावलं यापेक्षा आपण कोणाला कमावलं हे जास्त महत्वाचं आहे. कारण कठीण प्रसंगात तुमची बँक बॅलन्स नाही तर तुमची माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतात. आपण जेव्हा कोणावर रागावतो तेव्हा आपण स्वतःच नुकसान करत असतो. कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा नेहमीच चुकीचा ठरतो आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. बघा मित्रांनो, आयुष्यात सगळं काही परफेक्ट नसतं आणि ते शोधण्याचा प्रयत्न करणं सुद्धा चुकीचं आहे. कारण अपूर्णतेत सुद्धा एक वेगळं सौंदर्य असतं जे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सरस्वती देवीचं वरदान फक्त शिक्षणात नसतं तर ते आपल्या संवादात आणि विचारात सुद्धा असायला हवं. कारण ज्ञानाचा वापर जर समाजाच्या कल्याणासाठी झाला तरच त्या ज्ञानाला अर्थ असतो आणि उरतो सुद्धा. मला कधी कधी वाटतं की आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात इतकं गुंतलो आहोत की आपण स्वतःला अनुभवत विसरलो आहोत. आणि म्हणून कारण जगणं ही एक प्रक्रिया आहे, ती फक्त एक स्पर्धा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि तुम्ही कुठून नक्कीच ऐकत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा, म्हणजे मला कळेल कोण कोण हा व्हिडिओ ऐकत आहे. आयुष्यात चढ उतार येणारच, पण त्या लाटांवर स्वार होणं ज्याला जमलं ना तोच खरा जगला. कारण शांत समुद्रात कोणीही जहाज चालवू शकतं, पण वादळात जे टिकतं ना तेच खरं कर्तृत्व असतं. आपल्या मनातले विचार हे आपल्या जगाची निर्मिती करतात. म्हणून जर आपले विचार सकारात्मक असतील तर आपलं जग सुद्धा सकारात्मकच असेल, यात शंका नाही. बघा, आपण जेव्हा दुसऱ्याचं यश पाहतो तेव्हा आपल्याला हेवा वाटण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. कारण जर तो करू शकतो तर आपण का नाही, हा विचार मनात असायला हवा. विष्णू देवाचे अवतार हेच शिकवतात की जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभं राहणं हीच आपली खरी ओळख असते. मला असं वाटतं की आयुष्यात संयम ठेवणं ही सर्वात मोठी शक्ती आहे. कारण घाईघाईने घेतलेले निर्णय आपल्याला विनाशाकडे नेतात, पण विचारपूर्वक उचललेलं पाऊल आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतं. आपण जेव्हा कोणाबद्दल वाईट बोलतो तेव्हा आपण स्वतःचीच पातळी खाली पाडत असतो. कारण दुसऱ्याबद्दलचे विचार आपली संस्कृती आणि विचारसरणी दर्शवतात. आयुष्यात आनंद शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही, तो आपल्या आतच असतो. फक्त आपल्याला तो पाहण्याची दृष्टी असायला हवी आणि ती दृष्टी अनुभवातून प्राप्त होते. बघा मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे आणि त्यामुळे तक्रारी करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी राहून प्रगती करणं हा जो सुखी राहण्याचा एकमेव मार्ग आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याकडे काहीच नाहीये, पण ज्याला 2 हात 2 पाय आणि 2 डोळे आहेत ना, तो जगातला सर्वात भाग्यवान माणूस आहे. हे आपण काय विसरतो? दुर्गा देवीचं रूप हे आपल्याला आठवण करून देतं की आपल्या प्रत्येकामध्ये एक शक्ती दडलेली आहे जी अन्यायाविरुद्ध लढू शकते. फक्त त्या शक्तीला जागृत करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आयुष्यात कधी कधी हार मानणं सुद्धा विजयाकडे नेणारं पाऊल असू शकतं. पण जर ती हार आपल्याला नवीन काहीतरी शिकवून गेलेली असेल, आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके गुंतलो आहोत की आपल्याला स्वतःच्या स्वप्नांचा आपल्याला विसर पडलाय. पण एक लक्षात ठेवा की जर तुम्ही स्वतः सुखी नसाल तर तुम्ही कोणालाही सुख देऊ शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे.
आणि त्यानुसार वागलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी असतो, जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी. आणि ही संधी आपण रोज गमावू नये असं मला मनापासून वाटतं. आपण जेव्हा कुणाचं भलं करतो तेव्हा निसर्ग कोणत्या ना कोणत्या रूपाने हे आपल्याकडे परत पाठवत असतो. कारण कर्म हे कधीच वाया जात नाही आणि हे सृष्टीचं अनादी अनंत तत्व आहे. मला असं वाटतं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बुद्धीपेक्षा जिद्दीची जास्त गरज असते. कारण बुद्धी आपल्याला काय करायचं हे सांगते, पण जिद्द आपल्याला ते करून दाखवण्याची ताकद देते. आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या देवावर सोडून द्यायला हव्यात. कारण कधी कधी तो आपल्यासाठी आपल्यापेक्षा चांगलं नियोजन करत असतो. आणि हेच विश्वासाचं नातं आहे. राम जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांनी त्या परिस्थितीचा स्वीकार केला आणि म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम ठरले. तसंच आपणही आपल्या आयुष्यातील संकटाचा स्वीकार करून पुढे चालत राहायचं हवं आणि राहायलाच पाहिजे. मला वाटतं की आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नये. कारण प्रत्येक माणसाची स्वतःची एक किंमत असते आणि वेळ आल्यावर ती सिद्ध सुद्धा होते. आपण अनेकदा अशा गोष्टींची काळजी करतो ज्या कधी घडणारच नसतात आणि आपली आजची शांतता भंग करतो. पण जर आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं तर भविष्याची भीती आपोआप कमी होते. बघा मित्रांनो, संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. कारण संवादाअभावी अनेक नाती तुटतात आणि मनातल्या मनात कुडत बसण्यापेक्षा बोलून मोकळं होणं केव्हाही चांगलं असतं. आपण जेव्हा प्रार्थना करतो, जेव्हा आपण देवाला काय द्यायचं हे सांगण्यापेक्षा आपल्याला काय सहन करण्याची ताकद हवी आहे हे मागायला हवं. कारण संकट ते येणारच आहेत, पण ती पेलण्याची शक्ती महत्वाची आहे. मला असं वाटतं की आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती ही चांगलं आरोग्य आणि चांगले विचार हीच आहे. कारण पैसा तर येतो आणि जातो, पण हे दोन सोबत असतील तर माणूस पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नवीन माणसं भेटतात आणि काही चांगली काही वाईट, पण प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो आणि तोच खरा जीवनाचा अनुभव असतो. बघा, आपण जेव्हा कोणाला माफ करतो ना, तेव्हा आपण त्या माणसावर उपकार करत नाही, तर आपण स्वतःच्या मनातून तो भार उतरवत असतो आणि स्वतःला मुक्त करतो. आयुष्यात स्वप्न मोठी असावीत, पण ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत सुद्धा तितकीच मोठी असायला हवी. कारण केवळ स्वप्न बघून काही साध्य होत नाही, त्यासाठी कृतीची जोड लागते. मला असं वाटतं की माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करावा. कारण गर्व हा पतनाचा मूळ मार्ग आहे आणि विनम्रता ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आयुष्य हे एखाद्या प्रवासासारखं आहे, जिथे प्रवासाचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा. कारण प्रवासच आपल्याला समृद्ध करत असतो. मित्रांनो, आपण कधी कधी इतके टोकाचे विचार करतो की आपल्याला मधला मार्ग दिसत नाही. पण आयुष्यात सुवर्णमय आणि सुवर्ण मध्य साधणं हे सर्वात कठीण आणि तितकंच गरजेचं कौशल्य आहे. आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकतो तेव्हाच आपण दुसऱ्यांवर खरं प्रेम करू शकतो. कारण ज्यांच्याकडे स्वतःसाठी प्रेम नाही तो दुसऱ्याला काय देणार. आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागते आणि ती प्रतीक्षाच आपल्याला त्या गोष्टीची खरी किंमत समजावून सांगते. म्हणून धीर धरणं शिका. मला असं वाटतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणाशी स्पर्धा करण्याची गरज नाही. तुमची स्पर्धा स्वतःशीच असायला हवी की मी कालपेक्षा आज किती चांगला झालो आहे. आयुष्यात संकट आली की आपण रडत बसतो, पण खरं तर ती संकट आपल्यासाठी सुप्त गुणांना बाहेर काढण्याची संधी घेऊन आलेली असतात. आपण जेव्हा कोणाच्या कामाचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याला एक नवीन ऊर्जा देत असतो आणि कौतुकाचे दोन शब्द एखाद्याचं आयुष्य बदलू शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यात सगळं काही सोपं नसतं, पण ते अशक्य सुद्धा नसतं. फक्त आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न करण्याची गरज असते आणि ती दिशा आपल्याला अनुभवातून मिळते. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट नेहमी जाणवते, ती म्हणजे साधेपणा. आणि या साधेपणातच खूप मोठी ताकद असते, जी आपल्याला कोणत्याही संकटातून पार नेऊ शकते. आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला एक वेगळी शांतता मिळते. कारण निसर्ग आपल्याला कोणताही भेदभाव न करता भरभरून देत असतो आणि आपणही तसंच देण्याची वृत्ती जोपासायला हवी. मला असं वाटतं की देवाने माणसाने स्वतःच्या शब्दांचा मान राखायला हवा. कारण तुमची विश्वासार्हता तुमच्या शब्दांवरूनच ठरते आणि एकदा गेलेले पद पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. आयुष्यात आपण किती जगलो यापेक्षा आपण कसं जगलो हे जास्त महत्वाचं आहे. कारण मृत्यू तर अटळ आहे ना, पण आपलं कार्य लोकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे. बघा, आपण जेव्हा मनातून ठरवतो की आपल्याला जे करायचं आहे तेव्हा संपूर्ण विश्व आपल्याला ते मिळवून देण्यासाठी मदत करू लागतं. फक्त आपली इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी. आयुष्यात कधी कधी मागे वळून पाहणं चांगलं असतं. कारण आपण किती लांब आहोत हे पाहिल्यावर आपल्याला पुढे जाण्यासाठी अधिक बळ मिळतं. मला असं वाटतं की जीवनातील सर्वात मोठं सुख हे दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात असतं. आणि त्यासाठी तुम्हाला खूप श्रीमंत असण्याची गरज नाही, फक्त तुमचं मन मोठं असायला हवं.
आपण अनेकदा अशा लोकांच्या मागे धावतो ज्यांना आपली गरज नसते आणि जे आपली वाट पाहतात त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं, आणि हीच मानवी स्वभावाची शोकांतिका आहे. मित्रांनो, वेळ ही सर्वात मोठी शिक्षक आहे, जी आपल्याला अशा गोष्टी शिकवते ज्या कोणतंही पुस्तक शिकवू शकत नाही. कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आयुष्यात आनंद हा शोधून मिळत नाही, तो निर्माण करावा लागतो. आणि तो निर्माण करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागते. आपण जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची वृत्ती सुद्धा ठेवायला हवी. कारण ऐकून घेणं हे सुद्धा संवादाचं एक महत्वाचं अंग आहे. मला असं वाटतं की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी हास्य सोडू नका. कारण तुमचं एक हसणं समोरच्याला जगण्याची उमेद देऊ शकतं. आयुष्यात आपल्याला जे काही मिळालंय त्याबद्दल आपण जर कृतज्ञता व्यक्त केली ना, तर आपल्याला अजून खूप काही मिळवण्याची शक्यता वाढते. कारण कृतज्ञता ही समृद्धीची जणनी आहे. बघा, आयुष्य हे खूप मोठं आहे आणि यात शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे कधीही असं समजू नका की मला सगळं कळतंय. कारण ज्या दिवशी असा विचार येतो त्या दिवशी प्रगती खुंटते. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितलंय की विश्वास ठेवा आणि बघा, तुमचा विश्वासच तुम्हाला तारून नेईल. कारण जिथे श्रद्धा असते तिथे देवाला सुद्धा यावं लागतं. आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण खरं तर देव आपल्या सोबत प्रत्येक क्षणी असतो. फक्त आपल्याला त्यांची जाणीव करून घेता येत नाही. मला असं वाटतं की आयुष्यात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी तुम्हाला मेहनतीचाच रस्ता धरावा लागतो आणि तो रस्ता कधी कधी खडतड असू शकतो. आपण जेव्हा कोणाबद्दल चांगले विचार करतो तेव्हा आपल्याला मनात सुद्धा सकारात्मकता निर्माण होते आणि ती सकारात्मकता आपल्या कामात दिसून येते. मित्रांनो, आयुष्य हे रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आहे. त्यामुळे तक्रारीचे पाढे वाचण्यापेक्षा कृती करा आणि स्वतःचं नशीब स्वतः लिहा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळते, फक्त आपल्याला त्या वेळेची वाट पाहण्याची सहनशीलता असायला हवी. कारण घाईने काही साध्य होत नाही. मला असं वाटतं की जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ही कठीण काळात स्वतःचा तोल सांभाळणं हीच असते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तोच खरा विजेता ठरतो. आपण जेव्हा दुसऱ्याच्या चुका दाखवतो तेव्हा आपल्याकडे असलेल्या 4 बोटांकडे सुद्धा आपल्याला पाहायला हवं. कारण आपण सुद्धा परिपूर्ण नाही आहोत हे मान्य करणं महत्वाचं आहे. बघा, आयुष्य हे एका वळणासारखं आहे, जिथे पुढच्या वळणावर काय आहे हे आपल्याला माहिती नसतं, पण आपण चालत राहणं गरजेचं असतं. कारण थांबला तो संपला. आयुष्यात कधीही आशा सोडू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्याचा एक किरण ते चिरून बाहेर येतोच आणि नवीन पहाट घेऊन येतो. मला असं वाटतं की स्वतःला ओळखणं हीच खरी साधना आहे. आणि ज्याला स्वतःची ओळख पटली त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. आपण अनेकदा बाह्य सुखाच्या मागे धावतो, पण खरं सुख हे आपल्या अंतरंगात दडलेलं असते आणि ते शोधण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावे लागेल. मित्रांनो, जीवन हे रंगाने भरलेलं आहे, फक्त आपल्याला ते रंग पाहण्याची दृष्टी असायला हवी आणि ते रंग आपल्या आयुष्यात भरण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. आयुष्यात काही लोक कायमचे सोडून जातात, पण त्यांच्या आठवणीत आपल्याला नेहमी सोबत करतात आणि त्या आठवणीत आपल्याला जगण्याचं बळ देतात. मला असं वाटतं की माणसाने आपल्या कर्मावर लक्ष ठेवावं. कारण कर्म हे सावलीसारखं असतं आणि जे कधीच आपली पाठ सोडत नाही आणि योग्य वेळी त्याचे फळ आपल्याला मिळतेच. आयुष्यात कधीही कोणाशी आपली तुलना करू नका. कारण प्रत्येक गुलाबाचं फूल वेगळं असतं आणि त्याचं सौंदर्य सुद्धा वेगळं असतं. तसंच तुमचं सुद्धा आहे. बघा, आपण जेव्हा कोणाला मदत करतो ना, तेव्हा आपलं हृदय आनंदाने भरून जातं आणि तोच खरा ईश्वरी आनंद आहे जो आपल्याला मानवी जन्मात मिळतो. आयुष्यात संयम आणि सातत्य या 2 चाकांवर जर आपली गाडी असेल ना, तर आपण यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकतो. कारण हेच प्रगतीचे रहस्य आहे. मला असं वाटतं की जीवनात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वतःवरचा विश्वास. कारण जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला मदत करू शकणार नाही. आपण जेव्हा दुसऱ्याचं भलं पाहतो तेव्हा आपलं सुद्धा भलं आपोआपच होत असतं. कारण आपण जे जगाला देतो तेच आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे ते रडत बसण्यात घालवण्यापेक्षा आनंदाने जगण्यात घालवा आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात सुद्धा थोडा आनंद निर्माण करा. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय, मग तुम्ही आनंदाने जगू शकता. स्वामी समर्थ महाराजांच्या शब्दात सांगायचं तर, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त तुमची भक्ती आणि कर्म योग्य असायला हवं, तरच तुम्हाला फळ मिळेल. मला असं वाटतं की आयुष्यात कितीही संकटे आली तरी डगमगून जाऊ नका. कारण प्रत्येक संकट आपल्यासाठी काहीतरी नवीन शिकवण घेऊन येते आणि आपण अनेकदा आपल्या अपयशाचे खापर नशिबावर फोडतो. पण जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील तर अपयश सुद्धा आपल्याला यशाच्या जवळ नेणारे एक पाऊल असते. बघा, आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे, ज्यात प्रत्येक पान आपल्याला नवीन काहीतरी सांगत असतं
आणि आपल्याला ते वाचण्याची आणि समजून घेण्याची तयारी असायला हवी. मला असं वाटतं की माणसाने नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहावे, कारण संगतीचा आपल्या विचारांवर आणि आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. जीवनात कधी हार मानू नका, कारण कदाचित तुमचा पुढचा प्रयत्न हा तुम्हाला यशाकडे नेणारा असू शकतो आणि तोच प्रयत्न सर्वात महत्वाचा असतो. मित्रांनो, आपण जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा आपल्या शब्दात गोडवा असायला हवा, कारण कडू शब्द हे कायमचे घात करतात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे, आणि जे कधीच भरून निघत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही शिकण्यासाठी असते, मग ती चांगली असो किंवा वाईट, कारण प्रत्येक अनुभवातून आपण थोडे अधिक प्रगल्भ होत असतो. मला असं वाटतं की आयुष्य सर्वात मोठी संपत्ती ही तुमची मनशांती आहे, आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखावे लागेल आणि जगाच्या गर्दावळापासून दूर राहावे लागेल. आपण जेव्हा कोणाबद्दल मत्सर करतो तेव्हा आपण स्वतःचीच ऊर्जा वाया घालवत असतो. त्यापेक्षा जर आपण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिले तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. बघा, आयुष्य हे एक युद्ध आहे आणि या युद्धात आपल्याला रोज लढावं लागतं, पण खरा योद्धा तोच असतो जो जखमी होऊन सुद्धा पुन्हा उभा राहतो आणि लढतो आणि पुढे जात राहतो. आयुष्यात कधी स्वतःला कमी लेखू नका, कारण तुमच्यामध्ये अशी काहीतरी खास गोष्ट आहे ना, ती कोणाकडेही नाही, आणि तीच तुमची खरी ओळख आहे. मला असं वाटतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला हवं, कारण जेव्हा कामाचा आनंद असतो ना, तेव्हा यश आपोआप तुमच्याकडे चालत येते. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलीच पाहिजे, आणि तुम्ही स्वामींचं नामस्मरण हे केलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला सर्व काही आंतरिक आनंद मिळतो, आणि तो आंतरिक आनंद सर्व आनंदापेक्षा सर्वात मोठा असतो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे समजलं की तुम्हाला सर्व काही समजतं आणि उमजतं सुद्धा. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या मनात जे काही चाललंय, जे काही प्रश्न असतील, जे काही इच्छा असतील त्या नक्कीच कमेंटमध्ये मांडा, आणि तुमचं नाव सुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि भक्तांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.